नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून खूप मस्त अशी रेसिपी बनवतो, जी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। अर्धा कप मुगाची डाळ घेतली। ही डाळ आता 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर इथे मी डाळ 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली। यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं। आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर ही सगळी डाळ मी आता कुकरमध्ये काढून घेते। आता यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून कुकरची आपल्याला 1 शिटी काढून घ्यायची आहे। इथे आपल्या डाळ जास्त अशी शिजवायची नाही आहे, थोडीशी अख्खी राहिली पाहिजे, म्हणून 1च शिटी काढायची आहे। तर इथे पहा 1 शिटी झाल्यानंतर मी कुकर थंड करून घेतला आणि पहा आता ही डाळ अशी अख्खी आहे, अशीच आपल्याला हवी आहे। आता ही डाळ मी एका परातीमध्ये काढून घेते। डाळ पूर्ण मी थंड करून घेतले। आता यामध्ये आलं आणि लसूण घालायचे, किसून मी घेतले। 4 ते 5 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं किसून घेतलं। अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। यानंतर अर्धा चमचा यामध्ये कलोंजी घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, अर्धा चमचा मीठ घातलं मी। यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। पाव चमचा हळद घातली आहे। चिमूटभर हिंग घालायचं आहे। यानंतर इथे 1 चमचा कसुरी मेथी घातली, अर्धा चमचा जिरं घातलं। यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। मसाले आणि डाळ जे आपण शिजवून घेतले सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये पीठ घालायचं आहे। तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। सुरुवातीला हे सगळं घालायचं आहे आणि लागेल तसं यामध्ये आपण आणखी पीठ घालू। यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे। डाळीचं जे मॉइश्चर आहे त्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर हे मिक्स केल्यानंतर पहा हे अजून सैलसर वाटतंय। तर इथे मी आणखी 1 कप पीठ घेतलं आहे, त्यातलं थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला लागेल तसं। तर मला एकत्र किती पीठ लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते। तर नेहमीचं आपलं चपातीचं पीठ असतं त्याप्रमाणेच हे करून घ्यायचं आहे, जास्त घट्ट नाही आहे किंवा सैलसुद्धा नाही आहे। तर इथे मला 1.25 कप पीठ लागलं। मी आधी 1 कप पीठ घातलं होतं आणि नंतर जे 1 कप पीठ घेतलं त्यातलं पाव कप पीठ लागलं। आता या पिठावरती अर्धा चमचा तेल घालायचं आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे, जी तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा खूप छान रेसिपी आहे। तर असं हे पीठ मळून घेतलं। आता यातला एक गोळा घेतलाय मी, सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आता याचा आपण पराठा लाटून घेऊया। नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाड असा हा पराठा लाटायचा आहे। इथे लाटून घेतला पराठा, पहा इतपत असा जाड आहे। आता हा असाच तुम्ही भाजू शकता, पण हा दिसायला छान दिसावा म्हणून एखाद्या प्लेटने किंवा झाकणाने इथे मी कट करून घेते। यामुळे सगळे पराठे आपले एका आकाराचे होतील आणि दिसायला सुद्धा छान दिसतील। एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घेतलं आहे आणि हा आपला पराठा लाटून तयार आहे। आता आपण हा भाजून घेऊया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता, यावरती पराठा घालायचा आहे। एका बाजूने भाजून झाल्यानंतर आपण हा पराठा उलटून घेऊ। तर यामध्ये आपण मुगाची डाळ वापरली आहे, त्यामुळे प्रोटीननी भरपूर असा हा पराठा तयार होतो। तेल लावून इथे आता मी हा छान खरपूस असा भाजून घेते। तूप लावू शकता तुम्ही किंवा आवडीप्रमाणे बटर लावू शकता। तर पाहू शकता खूप मस्त रंग आलाय पराठ्याला। यामध्ये मुगाची डाळ आहे त्यामुळे खूप छान रंग येतो या पराठ्याला। तर हा पराठा भाजून तयार झालाय, काढून घेऊया। जितका मस्त दिसतोय तितकाच चवीला सुद्धा हा छान लागतो। इथे दह्याबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर मी हा सर्व केलाय। तुम्ही प्रवासासाठी सुद्धा असे पराठे तयार करून नेऊ शकता। तर ही मस्त अशी रेसिपी
तुम्हाला नक्कीच आवडेल. नक्की करून पहा. चवदार आणि तितकेच पौष्टिक असे हे पराठे. तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.